जसाच भाऊ सकाळी सकाळी दिवसांना आवाज मारला तसाच मी आलो दुकानावर, कारण की भाऊ जसं आपण लिहायला बसतो तसं पेन तर काही संपून जाते, म्हणून शिदा पहिल्या गाडीनं किलोभर पेन आणि डझनभर पेन्सिला घेतल्या. ते सगळं सामान घरी ठेवून मी आलो शिदा कामावर. पण काय करा भाऊ, हे घड्याळ कधी बी माझ्या 11:30 वाजवते. त्याच्यामध्ये मीनं उचलली गाडी आणि आलो शिदा गुरुदेव ट्रेडिंग्स वर. हा या दुकानातला सर्वात मोठा चोट्टा. पण काय करा, चोट्टा बोट्टा जसंही असो आपला मित्र आहे. भाऊचं पास आणता भाऊ, एक कॉल मॅटर सॉल्व. करोडाच्या गोष्टी फक्त मोबाईलवरच होता. एवढ्या भारी भारी गोष्टी सांगून तर आता मग पोट दुखायला लागलं, म्हणून पहिल्या गाडीने कल्टी घेतली आणि सीधी एंट्री केली साबरमलवर. अटी येता खेपेस तर सगळ्याला बोंबलून सांगितलं 12 देशीच्या बाटल्या आणि 2 जे काय ते तुम्ही टाकून द्या. ते सगळं घेऊन निघालोच होतो की तेवढ्यात भाऊ काकानं ट्रक आडवा घालून टाकला. म्हणत होते की आंध्रे एक बाटली मला दे. म्हटलं जा हो तिकडे. पहिल्या गाडीने दडून कल्टी घेतली आणि सीधा दुकानावर आलोच होतो की भाऊनं भाऊ बिग फॅन म्हणून मला ओळख दाखवली. मग भाऊले आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मी आलो भाऊ एका गुप्त मार्गाने खूप या नशा करायला. पण अटीसा घेऊन मी काय पाहतो, माझ्यापेक्षा सस्ते नशे करणारे अटी येऊन बसलाय. मग काय टोपला भर नशा करायच्या बादी मी अजून पोतडी भरून नशा घेतला सोबत. मी तडून भाऊ एका अर्जंट कामासाठी निघालोच होतो की तेवढ्यात मला शिवा भाऊ भेटले. म्हटलं का हो, हे काय केलं हाताले? काय सांगू म्हणे भाऊ तुले, एक पोरगी चावून गेली हाताले. पारे भाऊ आता कुत्र्याने सोडले पोरी चावायला बसले येईल. क्या बात है सर, क्या आपल्या शिवभाऊची दुखभरी दास्तान ऐकून मी आलो सीधा गुरु नानक ट्रेडिंग्स वर. त्याले म्हणता मेहनत इतनी करो की आसमान को ऊंचाई छू जाए. अमेझॉनच्या पर्वतावरून भाऊ माल देऊ राहिले आणि इकडे भाऊ तर डायरेक्ट धडाधड गाडीत टाकू राहिले. पण काय भाऊ, जाटी आरसा दिसला तरी आपल्या अंगातली किडे बाहेर निघतात. मग काय भाऊ, आपल्याला जे लागते ते आपण आटून घेतलं आणि सीधा आलो भाऊ आपल्या मॅनेजर जवळ. मॅनेजर जवळ भाऊ एवढ्या 2 गोष्टी गोड केल्या की भाऊ मॅनेजर सीधा हव्यात. आता भाऊ मॅनेजर तर काही थांबत नाही, तो तर सीधा टॉपचाच विषय धरून जाईल. पण तडलोक तुम्ही आपलं एक काम करा, तुम्ही ना कधी अजून मी फॉलो नशीन करेल तर पहिल्या गाडीने जाऊन तरी फॉलोचं बटन दावा. चला तर आपण भेटू अशाच एखाद्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत साठी जय श्रीराम.